श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आज गणेश जयंती होती. गणपती बाप्पा म्हटलं तर बुद्धीचे देवता, तसंच सरस्वती माता म्हटलं तरी ही बुद्धीचीच देवता. त्यामुळे सरस्वती मातेची आपल्याला अतिशय प्रभावी अशी सेवा करायची आहे आणि एक छोटासा उपाय आपल्या मुलांकरिता करायचा आहे. आपल्या मुलांची म्हणजे प्रगती होत नसेल किंवा ते मुलं खूप अभ्यास करतात, परंतु तरीही म्हणावं तसं त्यांचं लक्ष त्या ठिकाणी लागत नसेल किंवा म्हणजे घरी अभ्यास करतात पण ऐनवेळी परीक्षेच्या वेळी गेले की ते सगळे रिकामी होऊन जातात, असं बऱ्याच जणांच्या कंप्लेंट असतात. अशी जर परिस्थिती होत असेल तर तुम्ही हा एक उपाय आवर्जून करून बघा. आता आपल्याला हा उपाय का बरं करायचा तर बघा, 14 फेब्रुवारी 2024 बुधवारी आहे सरस्वती पूजन, वसंत पंचमी. या दिवशी आपल्याला सरस्वतीचं पूजन करायचं आहे. वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती मातेला आराधना केली, सरस्वती मातेची पूजा केली आणि हा एक छोटासा उपाय केला तर नक्कीच आपल्या मुलांच्या बुद्धिमत्तेमध्ये वाढ होत असते, मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. आता मुलांचं म्हणजे किती वयाच्या मुलांपर्यंत करायचं तर हे बघा, अगदी लहान बाळापासून आपण मोठ्या मुलांपर्यंत नक्कीच करू शकतो. ज्यांचं करिअर चालू आहे, जे म्हणजे नोकरी करत आहे, अशा मुलांसाठी देखील आईने हा उपाय केला तरीही हरकत नाही. तर नक्कीच तुम्हाला हे समजलं असेल तर आता उपाय कसा करायचा आहे हे आता आपण जाणून घेऊया. तर बघा, वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती मातेचं पूजन केलं जातं. तर सरस्वती संच म्हणजे पूजनाचा संच मिळतो. जर तुमच्याजवळ जर दिंडोरी प्रणित केंद्र असेल किंवा तिथे ह्या वस्तू मिळत असतील तर नक्कीच तुम्ही तिथून घेऊ शकता. नसेल तर सरस्वती यंत्र घ्या किंवा आपल्या घरामध्ये जर सरस्वती मातेचा फोटो असेल तर त्या फोटोची देखील आपण पूजा करू शकतो. आणि अगदीच वेळेवर तुमच्याकडे जर फोटोही नसेल तर मग आपलं देवघर आहे, देवघरामध्ये जे देव आहे त्यांच्या समोर बसून आपण ही पूजा करायला हरकत नाही. पण पुढच्या पंचमीपर्यंत फोटो घेण्याचा, सरस्वती संच घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. तर बघा, हा दिवस म्हणजे काय तर सरस्वती मातेला आपण प्राप्त करून घेण्याचा दिवस. सरस्वती मातेचा आशीर्वाद आपल्यावर राहण्यासाठी आजचा दिवस आपण प्रार्थना करणं गरजेचं आहे. जिथे सरस्वती असते तिथे लक्ष्मी आपोआप चालत येते असं म्हटलं जातं. त्यामुळे आपल्याकडे बुद्धिमत्ता असणं खूप गरजेचं आहे, कारण ह्या जगाच्या पाठीवर ज्या व्यक्तीकडे बुद्धिमत्ता आहे त्या व्यक्तीला कुणीही हरवू शकत नाही. आणि या स्पर्धेच्या युगात तर आपला मुलगा किंवा आपली मुलगी बुद्धिमत्तेच्या बाबतीत पुढे असावी हे प्रत्येक आईवडिलांना वाटतच असतं. आणि ही अपेक्षा ठेवताना मुलांना कुठलंही दडपण येऊ नये ही देखील पालकांनी आवश्यक काळजी घ्यावी. तरीही आपले प्रयत्न आपण सोडायचे नाही. मुलांना अभ्यास करणं जितकं गरजेचं असतं तितकंच आपण त्यांना नशिबाची साथ कशी मिळेल यासाठी प्रयत्न करणं देखील गरजेचं असतं. तर बघा, उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला सरस्वती मातेची पूजा करायची आहे. जसं सुरुवातीला सांगितलं, फोटो वगैरे असेल तर त्या फोटोची तुम्ही पूजा करू शकता. तर कशा पद्धतीने तर एखादा छोटा चौरंग किंवा पाट मांडायचा, त्यावर पिवळ्या रंगाचंच वस्त्र टाकायचं. पिवळ्या रंगाचं वस्त्र आपल्या घरामध्ये असायलाच हवं. पिवळ्या रंगाचं बसणं जे असतं ना ते, किंवा पिवळ्या रंगाचा ब्लाऊज पीस असेल तर तो देखील तुम्ही घेऊ शकता. तर बघा, पिवळ्याच रंगाचं आपल्याला आसन टाकायचं आहे. त्यावर सरस्वती मातेचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ते ठेवायचं आहे. नसेल तर मग ॲज इट इज तुम्ही देवघर जसं आहे तसंच त्या ठिकाणी तुम्ही पूजा करा, पण त्या ठिकाणी मात्र पिवळ्या रंगाचा कपडा टाकायला विसरू नका. आता हे झाल्यानंतर बघा, आपल्या मुलांना जवळ घेऊन बसायचं आहे. आता मोठी मुलं असतील तर नक्कीच ते देखील त्यांचं जे स्तोत्रमंत्र म्हणायचे आहे ते म्हणू शकतात, पण लहान मुलं असतील तर मग त्यांना आपण घेऊन बसणं गरजेचं आहे. किंवा मोठी मुलंही करत असतील आणि आपणही त्यांच्यासाठी केलं तर काही नुकसान होणार नाही. तर बघा, मुलांना घेऊन बसायचं आणि त्यानंतर आपल्याला 11 माळा श्री स्वामी समर्थच्या करायच्या. श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राच्या 11 माळा आपल्याला करायच्या आहे. आता बघा, 1 करू का 11 करू, 1 करू का 5 करू का असं नाही, तर 11च माळा जप आपल्याला करायचा आहे. कारण सरस्वती मातेचा आशीर्वाद तर आपल्याला हवा असेल तर आपल्या गुरूंचा देखील आशीर्वाद आपल्या पाठीशी असायला हवा. म्हणून सुरुवातीला आपल्याला श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राच्या 11 माळा जप करायच्या आहे. आता तुमच्या मुलांना जर माळ जप करता येत असेल तर त्यांच्याकडून कमीत कमी 1 माळ जप का होईना करून घ्या. आणि करतात, म्हणजे अगदी 2री 3री जाणारे मुलं देखील छानपैकी माळ जपतात. तर नक्कीच तुम्ही त्यांच्याकडून करून घ्या, कारण आपल्याला असं वाटतं की मुलांना जमणार नाही, पण मुलांना देखील त्या गोष्टी शिकवल्या तर बरोबर जमतात. तर बघा, 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या करायच्या. त्यानंतर आपल्याला 21 वेळेस सरस्वती मातेचा मंत्र म्हणायचा आहे. तर बघा, तुमच्याकडे जर नित्यसेवेचा ग्रंथ असेल तर त्यामध्ये सरस्वती मातेचे 4 ते 5 मंत्र दिलेले आहे. जर तुमच्याकडे तो ग्रंथ नसेल तर तुम्ही गुगलवरून सर्च करू शकता. सरस्वती मातेचा जो मंत्र तुमच्याकडे येणार आहे त्यापैकी कुठलाही एक तुम्हाला 21 वेळेस म्हणायचा आहे. आता बघा, श्री स्वामी समर्थ मंत्र 11 माळी, त्यानंतर सरस्वती मातेचा मंत्र जो आहे तो 21 वेळेस. आणि अजून एक सांगते, तो म्हणजे ऐन. ऐनकाचा जो असतो ना तो ऐ आणि त्यावर आपल्याला अनुस्वार द्यायचा आहे. अशा पद्धतीने ऐन या मंत्राचा आपल्याला 11 माळी जप करायचा आहे. आता ते म्हणण्यासाठी आपल्याला अजिबात वेळ लागणार नाही. फक्त एक अक्षर आहे, बीज मंत्र असं म्हटलं जातं. तर नक्कीच ऐन या शब्दाचा, या अक्षराच्या आपल्याला 11 माळा जप करायचा आहे.
आता बघा, असं करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, म्हणजे देवाजवळ जशी आपण प्रार्थना करतो तशी मुलांसाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आपल्याला मध घ्यायचं आहे. आता हे सगळी सेवा होईपर्यंत ती मधाची बॉटल आपल्याला देवघराजवळच ठेवायची आहे, देवासमोरच ठेवायची आहे. सरस्वती मातेचा फोटो मांडलेला असेल तर तिच्यासमोर ठेवा. आता ही सेवा करून झाल्यानंतर काय करायचं, तुमच्याकडे दर्भाची काडी असेल किंवा तुम्हाला कुठे मिळाली तर घेऊन या. ती दर्भाची काडी घ्यायची, किंवा ते नसेल तर मग सोन्याचं काही दागिना आपल्या घरामध्ये असेल, कानातलं म्हणा, अंगठी म्हणा, किंवा इतर काही असेल ते घ्यायचं आहे, जर दर्भाची काडी मिळाली नाही तर. आणि त्या सोन्याच्या काडीने किंवा सोन्याच्या त्या दागिन्याने ते मधामध्ये बुडवून त्या सोन्याच्या दागिन्याने मुलांच्या जिभेवर ऐम हे अक्षर लिहायचं आहे. ऐम हे अक्षर मुलांच्या जिभेवर आईने लिहायचं आहे. हे लक्षात आलं असेल तर आता पुढे सांगायला सुरुवात करते. बघा, याने आपल्या जिभेवर सरस्वती नांदते असं म्हटलं जातं, त्यामुळे हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे. तुम्ही आवर्जून करून बघा. आता जे मुलं बाहेर परदेशात म्हणजे आहे, किंवा जे मुलं हॉस्टेलवर शिकायला आहे, अशा मुलांसाठी काय करावं, तर ते मुलं जर बाहेर म्हणजे हॉस्टेलवर राहतात तर ते समजदार नक्कीच आहे, त्यांना हे करता येईल. त्यामुळे त्यांना स्वतःसाठी स्वतःचा उपाय करून घ्यायला सांगा. याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही, पण ते स्वतः ते करू शकतात, त्यामुळे त्यांना तुम्ही नक्कीच सांगू शकता. अशा पद्धतीने त्या मुलांना हा उपाय करायला सांगा. पण जी छोटी मुलं आहे त्यांना आपण नक्कीच हा उपाय म्हणजे आपण स्वतः त्यांच्या जिभेवर लिहायचा आहे. अशा पद्धतीने आपण हा उपाय किंवा ही सेवा करू शकतो. त्यानंतर बघा, स्वामी भक्त हो, आता जिभेवर लिहिताना मुलं अगदीच लहान असतील तर आपण जर समजा सोन्याचं कानातलं किंवा सोन्याची काडी जर वापरत असू ना, तर थोडंसं म्हणजे काळजी घेऊन करायचं आहे, जेणेकरून त्या मुलाला काही लागणार नाही वगैरे, ही काळजी घ्यायची आहे. बस एवढंच, बाकी त्यामागचं काहीही कारण नाही. सांगण्याचा उद्देश तोच आहे की त्याने नुकसान मुलांना व्हायला नको किंवा जखम व्हायला नको, एवढंच. त्यामुळे हळूवारपणे आपल्याला ऐम हे अक्षर लिहायचं आहे. हवं तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते लिहून देते. सरस्वती मातेचा मंत्र जर मला लिहिता आला तर तोही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नक्की देण्याचा प्रयत्न करते. तर स्वामी भक्त हो, छोटासा उपाय हा पंचमीच्या दिवशी नक्की करा आणि आपल्या मुलांसाठी सरस्वती मातेकडून भरभरून आशीर्वाद मागून घ्या. तर स्वामी भक्त हो, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत बोलत राहा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.